हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल DA2 अकॅडमीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय 11वी अर्थशास्त्र एलिस बॅचच्या ह्या व्हिडिओमध्ये. बघा, कोणत्याही देशाचा किंवा कोणत्याही राज्याचा विकास व्हायचा असेल, हे काही पॉइंट्स आहेत ज्याच्यावर त्या राज्यातील सरकारला किंवा त्या देशातील सरकारला काम करावं लागतंय. आणि त्याचबरोबर आपण मागच्या क्लासमध्ये डिस्कस केलं होतं की भारतामध्ये कृषी क्षेत्र जे आहे भारतातील जे की जगातील सर्वात मोठ्या कृषी क्षेत्रापैकी एक मानलं जातं. त्याचबरोबर त्या कृषी क्षेत्रात असणाऱ्या समस्या आणि त्या समस्यावर सरकारने केलेल्या उपाययोजना बद्दल आपण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की उद्योग क्षेत्र महाराष्ट्राचं कसं आहे, त्याचबरोबर FDI प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक काय असते काय नाही, हे दोन पॉइंट्स आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचे. अतिशय सोपे पॉइंट्स आहेत. एक्झाम मध्ये याच्याशी रिलेटेड एक ना एक ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला विचारल्या जाऊ शकतं. सर्वात पहिले काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की महाराष्ट्र हे औद्योगिक दृष्ट्या प्रगत राज्य आहे. बघा, महाराष्ट्र हे औद्योगिक दृष्ट्या प्रगत. आता अनेक वेळा विद्यार्थ्यांना जे स्टुडंट्सला कन्फ्युजन होतं की बाबा एक्झॅक्ट हे औद्योगिक दृष्ट्या म्हणजे काय. जसं कृषी क्षेत्रामध्ये जो आपण बघितलं, कृषी क्षेत्र म्हणजेच काय की महाराष्ट्रामध्ये ज्या फळांचं, ज्या कडधान्यांचं वगैरे उत्पादन वगैरे होत असते ते इतर राज्यांच्या तुलनेत कसं आहे, जास्त आहे. आता औद्योगिक क्षेत्र म्हणजेच काय, औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये आले कारखाने आले, राईट, विविध वस्तूंचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आलं, त्याच्यानंतर FMCG सेक्टर आलं. अनेक वस्तू तुमच्या आजूबाजूला बघत असाल तर तिथे एक जर प्लास्टिकची बॉटल दिसत असेल तर ते सुद्धा एक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे. तुमच्या आजूबाजूला जर मोबाईल दिसत असेल तर ते सुद्धा एक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे. म्हणजेच काय, उद्योग क्षेत्र आहे. तर महाराष्ट्र हे औद्योगिक दृष्ट्या प्रगत राज्य आहे. म्हणजे इतर राज्यापेक्षा तुलना जर केली तर महाराष्ट्राची कधीही कशी असते, प्रगत आहे. म्हणजे तिथं जो मॅन्युफॅक्चरिंगचा युनिट आहे किंवा अदर सर्व गोष्टी आहेत ते कंटिन्युअस अंडर डेव्हलप मध्ये आहेत. वरचेवर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये जास्त होत आहेत सर्व गोष्टी. ओके, आता हे कशावरून ओळखू येते की सर सरकारला ही जी आकडेवारी आहे की कोणतं राज्य पहिलं आहे, कोणतं राज्य दुसरं आहे, कोणत्या राज्यात किती उत्पादन झालं, कोणत्या राज्यात किती उद्योगधंद्यांचा विकास झाला, हे सरकारला कसं माहित होते. तर त्याच्यासाठी प्रत्येक राज्यातील सरकार काय करत असते, वार्षिक औद्योगिक पाहणी करत असते. हे अतिशय महत्वाचं आहे. वार्षिक औद्योगिक पाहणी, त्यालाच काय म्हणतात, अॅन्युअल सर्वे ऑफ इंडस्ट्री. दर स्पेसिफिक वर्षानंतर अॅन्युअल सर्वे ऑफ इंडस्ट्री होतं. त्याच्यामध्ये शासन चेक करत असतं की बाबा तुमच्या भागातील, पर्टिक्युलर भागातील इंडस्ट्रीचा विकास किती झाला, काय नाही, उत्पादन किती वाढले, सर्व गोष्टी वार्षिक औद्योगिक पाहणीमध्ये केल्या जातात. त्यालाच अॅन्युअल सर्वे ऑफ इंडस्ट्री असे म्हणतात. आता महाराष्ट्रामध्ये पुस्तकामध्ये दिलेल्या माहितीनुसार शेवटची औद्योगिक पाहणी जी आहे ते 2016-17 झाली होती. तुम्ही सुद्धा हेच आकडेवारी ठेवायची आहे लक्षात. तिथे काय सांगण्यात आलेलं आहे, 2016-17च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर आहे. अग्रेसर मीन्स, अग्रेसर कोणाला म्हणतात, सर्वात पहिला जो एक नंबरला असतो त्याला अग्रेसर असं म्हणतात. आता काही काही व्यक्ती किंवा काही काही शब्द पुस्तकांमध्ये अग्रेसरचा अर्थ समोर जाणारा असा असतो, बट अग्रेसर मीन्स प्रथम क्रमांक. ओके, महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर आहे. महाराष्ट्र तसेच देशाच्या आर्थिक विकासाचा वाटा, महाराष्ट्राचा तसेच देशाच्या आर्थिक विकासात राज्याच्या औद्योगिक क्षेत्राचा वाटा मोठा आहे. नीट बघा काय सांगण्यात आलेलं आहे की ऑल ओव्हर द इंडियामध्ये जेवढेही राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांची औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहता सर्वाधिक प्रगती देशाचा इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये सर्वाधिक महत्वाचं योगदान जे आहे ते महाराष्ट्राचा आहे. सपोज सगळ्या राज्यांची बेरीज केली आणि बघितलं कोणत्या कोणत्या राज्याची जास्त आहे, तर सर्वात पहिला महाराष्ट्राची जास्त आहे. त्याच्या मागचं रिझन म्हणजे सर्वात पहिला की महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे मुंबई, त्याला खूप मोठं ऐतिहासिक औद्योगिक वाटा आहे. मुंबईमध्येच महाराष्ट्रातील कितीतरी अनेक प्रकारच्या वस्तू आहेत ज्याचं मॅन्युफॅक्चरिंग जे युनिट आहे, मॅन्युफॅक्चरिंग युनिट ते मुंबईमध्ये आहे, राईट. आणि मुंबईच्या नंतर पुणे असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, असे काही महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक औद्योगिक शहर आहेत ज्यांच्यामुळे महाराष्ट्राचा औद्योगिक विकासाचा वाटा देश पातळीवर सर्वात जास्त आहे. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, उद्योग क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रातील अतिरिक्त कामगार सामावून घेण्याची क्षमता आहे. आता बघा, कोणत्याही व्यवसायाला पुढे जायचं असेल, कोणत्याही बिझनेसला डेव्हलप करायचं असेल तर त्याच्यामध्ये पैसा ज्या प्रमाणात महत्वाचा असतो त्याच प्रमाणात किंवा त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं कामगार.
कोणत्याही बिझनेसला पुढे जायचं असेल तर कुशल कामगार असणं अतिशय महत्वाचं आहे. आणि भारतामध्ये जेवढेही एकूण काम करणारे लोक आहेत, कर्मचारी आहेत, तर सर्वाधिक कर्मचारी शेती व्यवसायामध्ये लागतात, शेतीसारख्या व्यवसायात लागतात. त्याच्या व्यतिरिक्त शेतीच्या व्यतिरिक्त जे राहिलेले कर्मचारी आहेत ते उद्योग क्षेत्रामध्ये घुसतात. त्यांचं काम उद्योग क्षेत्रामध्ये ऑटोमॅटिक कन्वर्ट होतात. जर शेतामध्ये जर काम नसेल तर सरळ ते कुठे जातात? इंडस्ट्री एरियामध्ये जातात, औद्योगिक क्षेत्रामध्ये, कंपनीमध्ये कामाला लागतात. काय सांगण्यात आलेलं आहे बघा, उद्योग क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रातील अतिरिक्त कामगार सामावून घेण्याची क्षमता आहे. यामुळे बाजारामध्ये विविधता, उच्च उत्पन्न व उच्च उत्पादकता निर्माण होते. बघा, जर कर्मचाऱ्यांना किंवा सर्वसामान्यांना जर मोठ्या प्रमाणावर काम मिळालं तर काम मिळाल्यामुळे काय होतं की बाजारामध्ये अनेक प्रकारच्या नवनवीन प्रकारच्या वस्तू येतात, बाजारामध्ये विविधता आढळून येते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना काम मिळाल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होते, राईट, उत्पन्नात वाढ होते. त्याचबरोबर उच्च उत्पादकता, प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर वाढते. सपोज एखाद्या कंपनी जवळ मोठ्या प्रमाणावर पैसा आहे, मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल आहे, राईट, बट कामगारच नाहीत, तर मग उत्पादकता वाढेल का? वाढणार नाही. बाजारांमध्ये विविध प्रकारच्या वस्तू येतील का? येणार नाही. त्यामुळं जर एखाद्या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी आले, मोठ्या प्रमाणावर काम केलं, त्यामुळं 3 गोष्टी ह्याच्यामध्ये होतात. कोणते कोणते 3 गोष्टी होतात? बाजारामध्ये विविधता, उच्च उत्पन्न, उच्च उत्पादकता निर्माण होते. भारताच्या निव्वळ मूल्य जमा वर्धित, ज्याला नेट व्हॅल्यू ऍडेड, NAV, नेट व्हॅल्यू ऍडेड, उच्च निव्वळ मूल्य जमा वर्धित उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे 18% आहे. बघा, आता सुरुवातीला तुम्हाला सांगण्यात आलं होतं की भारतामध्ये जेवढेही प्रोडक्शन व्हायलेत त्या सगळ्या राज्यांमध्ये सर्वात जास्त प्रोडक्शन कुठं आहे? महाराष्ट्रात आहे, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की एकूण जर भारतातल्या सर्व राज्यांची बेरीज केली तर सर्वात जास्त प्रोडक्शन जे आहे ते कुठं होतं? सर्वात जास्त प्रोडक्शन जे आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं. किती टक्के? 18%. त्याच्यानंतर महाराष्ट्रानंतर येतो गुजरातचा नंबर आहे, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश, आणि मग बाकी सगळे एक एक राज्य येतात. आता तुमच्यापैकी अनेक जणांना वाटत असेल की महाराष्ट्रामध्ये UP बिहारचे लोक, इतर राज्यातले लोक महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याच्या मागचं मेन रिझन हेच आहे की महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री एरिया खूप मोठा आहे, मोठ्या प्रमाणावर सर्व्हिस सेक्टर महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यामुळं कामाच्या शोधात, पैशाच्या शोधात ते सर्व लोक इथे येतात. मग इथे त्यांना चांगल्या प्रकारचा जॉब भेटतो आणि मग ते इथेच कालांतराने सेटल होत असतात. त्याच्या मागचं मेन रिझन आहे की महाराष्ट्र जे आहे ते देशात अग्रेसर आहे 18% घेऊन. ओके, त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे? प्रादेशिक व विदेशी गुंतवणूकदार महाराष्ट्रातील उद्योगात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. हा अतिशय मोठा आणि महत्वाचा पॉइंट आहे की प्रादेशिक म्हणजेच काय? भारतातील. ओके, विदेशी म्हणजेच काय? फॉरेन इन्व्हेस्टर्स, बाहेर देशातील लोक महाराष्ट्रातील उद्योगात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. बघा, आता अनेक बिझनेसमॅन आहेत, जसे की बिल गेट्स, राईट. बिल गेट्स हा मायक्रोसॉफ्ट कंपनीचा मालक आहे, बरोबर. मालक तर तो आहे, त्याचा बिझनेस तिथं करायला आहे, बट साइड बाय साइड त्याच्याजवळचे जे एक्स्ट्रा पैसे आहेत, बरोबर, ते कुठं ना कुठं लावावं लागतील. त्यामुळे बिल गेट्सनं काय केलं? भारतामध्ये जी बायजूस नावाची कंपनी आहे त्या बायजूसचे काही शेअर्स परचेस केले, बायजू मध्ये पैसे लावले. आता जसं जसं बायजूसचा फायदा वाढत जाईल तस तसं पैसे कोणाला मिळत राहतील? बिल गेट्सला मिळत राहतील, राईट. झोमॅटो नावाची जी कंपनी आहे, झोमॅटो मध्ये सुद्धा मोस्ट ऑफ पैसा हे चायनीज इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये पैसा लावलेले आहेत. बाहेरचे लोक भारतामध्ये पैसे लावतात, कारण करंट सिच्युएशन मध्ये प्रत्येक व्यक्ती ज्याच्याजवळ पैसा आहे तो काय विचार करतो की कसा हा पैशाला वाढवू, अशा कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करू की ज्याला मला मॅक्सिमम रिटर्न मिळेल. आता ऑल ओव्हर द वर्ल्ड मध्ये जे फास्टेस्ट ग्रोविंग इकॉनॉमी आहे ते इंडियामध्ये आहे. प्रत्येक जण इंडियाला येणाऱ्या काही वर्षामध्ये पॉवरफुल कंट्री, मोस्ट इकॉनॉमिक पॉवरफुल कंट्री, ज्याची अर्थव्यवस्था स्ट्रॉंग आहे, ज्याच्याजवळ पैसा खूप जास्त आहे, असा नजरेनं भारताकडे बघत आहेत. त्याच्यामुळं अनेक फॉरेन इन्व्हेस्टर्स जे आहेत ते आपल्या भारतातल्या कंपनीमध्ये पैसा गुंतवतात. याच्याबद्दल माहिती जी आहे ते तुम्हाला पुढच्या पॉइंट मध्ये सांगण्यात आलेलं आहे की प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक. बघा, 1990च्या अगोदर
ना ग्लोबलायझेशन झालं होतं. ग्लोबलायझेशन म्हणजेच काय, भारतात बाहेर देशातले कंपनी भारतात येऊन वस्तू निर्मिती वगैरे करू शकत नव्हते. तुम्ही तिकडून आणू शकत होता, बट ते इकडे येऊन वस्तू निर्मिती करत नव्हते. बट 1992 ला ग्लोबलायझेशन झालं, त्यामुळे अनेक फॉरेन कंपनीज भारतामध्ये आले. लिबरलायझेशन झालं. लिबरलायझेशन म्हणजेच काय, उदारीकरण. त्याच्यामुळे जे आहे अनेक बाहेर देशातील कंपनी जे आहेत त्यांच्यासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेने दरवाजे खुले केले आणि सांगितले की बाबा तुम्ही या आणि आता येऊन आमच्या भारतामध्ये पैसे गुंतवणूक करा, इथं बिझनेस मध्ये पैसे टाका आणि जेवढेही प्रॉफिट होईल ते तुम्ही तुमच्या व्यवसायामधून घेऊन जाऊ शकता. राईट, ह्याला म्हणतात लिबरलायझेशन, उदारीकरण. पॉइंट नंबर चेक करा, एफडीआय मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक 1990च्या सुरुवातीस भारत सरकारने विशिष्ट क्षेत्रात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आणण्यास सुरुवात केली. म्हणजे अनेक बाहेर देशातील कंपनी आहेत ते भारतामध्ये येऊन गुंतवणूक करायला स्टार्ट केली. 1991च्या उदारीकरणाच्या कायद्याने प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला. भारतात हे गुंतवणुकीबाबत पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. बघा आता तुमच्यापैकी अनेक जण परवा टीव्हीवर काही वर्षाखाली ऐकले असतील की मेक इन इंडिया, राईट, मेक इन महाराष्ट्र. जसं की सर्वात पहिले नरेंद्र मोदीने टॅगलाईन काढली की मेक इन इंडिया. मेक इन इंडिया म्हणजेच काय, भारतातले अनेक कंपनी जे आहेत, ओके, ते आता उदाहरणार्थ मी तुम्हाला MI चं सांगतो. MI चे जे मोबाईल्स असतात, ओके, तर MI चं कंपनी काय करायची माहिती आहे का, अगोदर आता सुद्धा, बट त्याला शिक्का मेक इन इंडिया त्यांनी लावतात. भारत सरकारनं काय केलं की बाबा जेवढेही चायनीज कंपन्या आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही वस्तू चायनामध्ये उत्पादन करताय, ओके, आणि वस्तू चायनामध्ये उत्पादन करून इथं आणून विकताय. वस्तूचं उत्पादन जिथं झालं तिथं रोजगार निर्मिती होईल. रोजगार कोणाला मिळाले, चायनाला. पैसे कोणाकडून चाललेत, इंडियाकडून. मग भारताच्या कर्मचाऱ्यांचं काय, भारतातल्या युवकांचं काय, त्यांना रोजगार कसं मिळेल. तर त्यांना मोदीने क्लिअर कट सांगितलं की बाबा सरकारनं आदेश दिले की जर तुम्हाला भारतामध्ये येऊन वस्तू विकायच्या असतील तर जेही वस्तू तुम्ही विकायला, ऍपल कंपनी असेल, त्याच्यानंतर लेनोवो असेल, अनेक मोबाईलचे किंवा ऍक्सेसरीजच्या कंपन्या असतील, त्यांना सांगितलं की तुम्ही वस्तू विका पण ते वस्तूची निर्मिती इथं करा, तुमची फॅक्टरी आउटलेट इंडियामध्ये टाका, जेणेकरून इथल्या नागरिकांना रोजगार मिळेल आणि इथला पैसा इथंच राहील. राईट, तुम्ही फुल पॅक वस्तू एकदम पॅक करून जहाजामार्गे आणताय, विकताय, जे काही थोडं मोठी स्टॅम्प ड्युटी आहे, इम्पोर्ट ड्युटी किंवा कस्टम ड्युटी ते पेड करताय आणि भरभरून पैसा घेऊन जाताय. आणि मग कंपनीज काय करायला स्टार्ट केले, हळूहळू त्यांचे जे युनिट्स आहेत, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स, ते इंडियामध्ये स्टार्ट केले, जेणेकरून इथल्या युवकांना रोजगार मिळाला, इथला पैसा इथंच राहिला. राईट, हे झालं सर्वात महत्वाचं पॉइंट. आता एफडीआय हा पॉइंट काय सांगते की बाबा प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला. भारतात महाराष्ट्र हे गुंतवणुकी बाबतीत पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. आता पहिल्या क्रमांकाचे राज्य इन द सेन्स की जेवढेही फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. आता काही काही कंपन्या गुजरातमध्ये समावेश झालेल्या आहेत, काही काही कंपन्या उत्तर प्रदेशमध्ये समावेश झालेल्या आहेत, काही काही कंपन्या पश्चिम बंगालमध्ये आहेत. महाराष्ट्रातील भारतामधील सर्वात जास्त कंपन्या पश्चिम बंगालमध्ये आहेत. का, कारण तिथं लोकसंख्या जास्त तर आहे, त्याबरोबर लेबर खूप स्वस्त आहे. बांगलादेशी लेबर तिथे येऊन काम करते घुसखोरी करून, त्यामुळे तिथे सुद्धा काही काही कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. ओके, बट गुंतवणुकीच्या पर्स्पेक्टिव्ह मधून जर पाहायला गेलं तर अनेक विदेशी कंपन्या ज्या आहेत ते महाराष्ट्रातल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक जास्तीत जास्त त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे ते महाराष्ट्रावर आहे. आणि देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये 2019च्या अगोदर, म्हणजे जेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते 2014 ते 19च्या कालावधीत, तर जसं भारत सरकारनं मेक इन इंडियाचा नारा दिला तसंच देवेंद्र फडणवीसनं मेक इन महाराष्ट्राचा नारा दिला, ज्याच्यामुळे अनेक भारतातील उद्योगपतींशी संवाद साधून, अनेक भारतातील उद्योगपतींसोबत बैठका घेऊन देवेंद्र फडणवीसने सांगितलं की बाबा तुम्ही महाराष्ट्रामध्ये या, इथे येऊन तुम्ही उद्योगधंदे स्थापन करा. तुम्हाला जागा लागत असेल, इलेक्ट्रिसिटी लागत असेल, पाण्याची सुविधा लागत असेल, विविध प्रकारच्या परवानगी वगैरे लागत असेल, कोणतीही परवानगी लागेल तर आम्ही तुम्हाला सिंगल विंडो परवानगी देऊ, एक खिडकी परवानगी देऊ. म्हणजेच काय की एकाच ऑफिसमध्ये तुम्ही सर्व कागदपत्रे घेऊन या, तिथल्या तिथे तुम्हाला सँक्शन करून देऊन टाकू. असं नाही की या ऑफिसमध्ये जा, मग त्या ऑफिसमध्ये जा, इकडे जा, तिकडे जा, असं काहीच नाही, एकाच ठिकाणी देऊन टाकून. त्यावेळेस अनेक कंपन्या ज्या आहेत ते महाराष्ट्रामध्ये आल्या, कारण महाराष्ट्रामध्ये
त्यांच्या प्रत्येक कंपनीला लागणारी जीही वस्तू आहे, जे काही गोष्ट आहे त्याच्यावरच प्रत्येक उपाय महाराष्ट्रामध्ये मिळून जाते. लेबर पाहिजे असेल लेबर मिळेल, जागा पाहिजे असेल सरकारनं जागेचं प्रॉमिस केलेलं आहे, पाणी पाहिजे असेल, वातावरण पाहिजे असेल त्या प्रकारचं सरकार मिळून देणार आहे, इलेक्ट्रिसिटी पाहिजे असेल सरकार देईल. त्याचबरोबर कोणती IT शी रिलेटेड मदत हवी असेल तर ते महाराष्ट्रात मिळून जाते, कारण भारतातले सर्वात जास्त IT कंपनीज जे आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. ऑलराईट, डन. त्याच्यामुळे महाराष्ट्र जे आहे ते अग्रेसर आहे. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण एप्रिल 2000 पासून सप्टेंबर 2017 पर्यंत 6,11,760 कोटी इतके होते. काय सांगण्यात आलेलं आहे बघा, की बाहेर देशातील जे कंपनीज आहेत त्यांनी एप्रिल 2000 पासून ते 2017 पर्यंत 6,11,760 कोटी इतकी मोठी रक्कम जी आहे ते महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्ट केली. हे प्रमाण भारतातील एकूण प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या 31% आहे. बघा किती एकदम कट टू कट सांगण्यात आलेलं आहे की आपल्या भारतामध्ये जेवढेही राज्य आहेत, आता उदारीकरणामुळे महाराष्ट्रातल्या कोणत्याही राज्याच्या बिझनेसमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, असं नाही की महाराष्ट्र, बट एकूण जेवढी गुंतवणूक केलेली आहे त्यातील 30% गुंतवणूक, बघा किती टक्के, 31% गुंतवणूक त्यांनी फक्त आणि फक्त एकट्या महाराष्ट्र राज्यात केली. बाकी राहिलेले पूर्णच्या पूर्ण 69% गुंतवणूक जे आहे ते अदर स्टेटमध्ये आहे. म्हणजे बघा ह्याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की आपल्या महाराष्ट्रामध्ये किती मोठ्या प्रमाणावर पैसा तुम्हाला सापडतो. का? कारण साधं सिंपल लॉजिक आहे की एकूण उत्पादन, एकूण 100% इन्व्हेस्टमेंट जे बाहेर देशातील FDIs ने केली त्यातील 31% आपल्या महाराष्ट्रात आहे, बाकी 69% अदर स्टेट मध्ये आहे. ही जी अमाऊंट आहे ते खूप ह्यूज आहे. राईट, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट चेक करा. हे एवढं पॉइंट सांगण्यात आलेलं आहे. आता मागच्या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला काही कंपनीजचे नाव सांगितलं ज्याच्यामध्ये बाहेरचे इन्व्हेस्टर्स आहेत. कोणतीही कंपनी असू दे त्याच्यामध्ये बाहेरचे इन्व्हेस्टर्स कंपल्सरी राहणार म्हणजे राहणार. आता मी तुम्हाला 2 कंपनीचे नाव सांगितलं होतं. सर्वात पहिले मी तुम्हाला नाव सांगितलं होतं झोमॅटोचं. ओके, आता झोमॅटोचे जेव्हा तुम्ही इन्फॉर्मेशन चेक करता, माझ्याजवळ काही झोमॅटोचे शेअर्स आहेत, तर झोमॅटोचं जेव्हा तुम्ही फंडामेंटल्स एक सेकंड शेअर होल्डिंग पॅटर्न चेक करता तर बघा झोमॅटोच्या मालकाचे त्याच्यामध्ये काहीच पैसे नाही आहेत झोमॅटोच्या मालकाचे. ओके, खूप कमी प्रमाणावर आहेत. बट फॉरेन इन्स्टिट्यूशन्स जे FDIs आहेत, राईट, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करणारे जे लोक आहेत तर त्यांनी एकूण 55% अमाऊंट झोमॅटो मध्ये गुंतवलेली आहे. राईट, त्यानंतर डोमेस्टिक प्रादेशिक, तिथं काय सांगण्यात आलेलं आहे की प्रादेशिक गुंतवणूक सुद्धा करू शकतात. तर प्रादेशिक गुंतवणूकदार किती आहेत त्याच्यामध्ये 3% हे प्रादेशिक गुंतवणूकदार आहेत. आता एकट्या झोमॅटो मध्येच नाही, असे अनेक कंपन्यांमध्ये आहेत ज्याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सनी पैसे लावलेले आहेत. सर असे कोणते कोणते कंपनी आहेत चेक करा. रिलायन्स इंडस्ट्रीज बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. रिलायन्स इंडस्ट्री बद्दल जरी तुम्ही चेक केलात याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फॉरेन इन्व्हेस्टर्स आढळतात. जवळपास 22% फॉरेन इन्व्हेस्टर्स, फॉरेन इन्स्टिट्यूशन्स वाले गुंतवणूकदार आहे त्याच्यामध्ये. ओके, आता नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण चेक करूयात की औद्योगिक क्षेत्रातील सर्वसाधारण समस्या कोणते कोणत्या आहेत. आता हे जे इंडस्ट्रियल सेक्टर आपण बघता, एवढं सारे कंपनीज, फॅक्टरीज वगैरे जर असतील ह्यांच्या पुढे समस्या सुद्धा असतात. कोणतेही बिझनेस इझिली ग्रोथ होत नाही, काही ना काही त्याच्यामध्ये त्यांना स्ट्रगल करावं लागते. काय अशा अनेक गोष्टी असतात ज्यांना फेस करावं लागतात. काय सांगण्यात आलेलं आहे, शासकीय दफ्तर दिरंगाई. शासकीय दफ्तर दिरंगाई म्हणजेच काय, अनेक वेळा शासनानं जरी प्रॉमिस केलं, चार चौघामध्ये जेव्हा सभा होत असते, मीटिंग होत असते, तेव्हा पॉलिटिशियन लोक जे आहेत लांब लांब फेकत असतात, आम्ही तुम्हाला सिंगल विंडो हे देऊ ते देऊ. बट एकाच ठिकाणी जेव्हा परमिशन मिळत आहे तेवढा परमिशन देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ते सुद्धा काय करतात, चार्जेस करत असतात. राईट, त्याच्यानंतर कौशल्य विकासाच्या संधीची कमतरता. अनेक वेळा असं होते शासकीय परवानगी भेटते बट स्किलफुल कर्मचारी मिळत नाहीत, मग त्यांना त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ट्रेनिंग प्रोग्राम सारखे कार्यक्रम द्यावे लागतात. सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव. अनेक वेळा टेक्नॉलॉजी जरी किती चांगली आली, मोठे मोठे मशीन्स आले, बट आपण बाहेर देशातून जरी चांगले चांगले मशीन्स वगैरे मागवले, बट ते मशीन्स आपल्याकडे येतात, बट ते मशीन्स जर काही खराब झाली,
तर ते दुरुस्तीचं चान्स जे आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये अवेलेबल नसतं. मग तंत्रज्ञानाचा अभाव कुठं ना कुठं आढळतो. मग वापस कंपनीला कॉन्ट्रॅक्ट करा, मग त्या देशातून ते मेकॅनिक येणार, टेक्निशियन येणार, मग ते रिपेअर करणार, मग चालू होणार, अशा अनेक गोष्टी असतात. त्यानंतर पायाभूत सुविधांचा अभाव. पायाभूत सुविधांचा अभाव म्हणजेच काय? अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा जसं की रस्त्याची सुविधा चांगली नसते, विजेची कमतरता असते, लोड शेडिंग वगैरे असतं, पाण्याची सुविधा वगैरे चांगली नसते. हे काही बेसिक पायाभूत सुविधा आहेत. कम्युनिकेशन व्यवस्थित तंत्र म्हणजे संदेशवहनाचे काही साधन वगैरे नसतं, जे की कुठं ना कुठं अभाव आहे. नवीन उद्योजकांना प्रोत्साहनांचा अभाव. बघा, इंडियामध्ये अनेक जे यंग एंटरप्रेन्युअर्स आहेत त्यांना मोटिवेट करणारं कोणी नाही, प्रोत्साहन देणारं कोणी नाहीये. कारण प्रत्येकालाच काय, प्रत्येकाच्या माइंडमध्ये काही ना काही युनिक बिझनेस आयडिया असते, राईट? प्रत्येकाच्या माइंडमध्ये मला काही ना काही करायचं आहे, मला काही ना काही नवीन युनिक आयडिया करायचा, मला पैसे कमवायचे, बट त्यांना प्रोत्साहन देणारा कोणी नसते. काही प्रॉब्लेम आला तर त्यांना मदत करणारा कोणी नसते. हे कुठं ना कुठं त्याचा अभाव आहे. कारण एक माणूस काहीच गोष्टी करू शकत नाही. आता सपोज तुम्हाला एखादा एक बेसिक एक्झाम्पल सांगतो. ओके, तुम्हाला जर एक असं तुमचं एक प्रॉडक्ट तुम्ही लॉन्च केला, ज्याच्यामुळे जे आहे इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट जे की किंवा IT सॉफ्टवेअरचं प्रॉडक्ट, ज्याच्यामुळं तुमच्या कम्प्युटरमध्ये व्हायरस वगैरे घुसणार नाही, काही नाही, अशा प्रकारचं एक तुम्ही टूल तयार केलं, राईट? अँटीव्हायरस सॉफ्टवेअर तयार केलं. बट आता ते सॉफ्टवेअर तयार केल्यानंतर त्याला पेटेंट कसं करायचं, कस्टमरला सेल कसं करायचं, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. आणि मग हे गोष्टी फेस करण्यासाठी, या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन करण्यासाठी तुम्हाला जे प्रोत्साहन असते, ते प्रोत्साहनासाठी कुठं ना कुठं काय असते, अभाव असते. बट 12वीला तुम्हाला ओसीच्या पुस्तकामध्ये एक चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की बाबा, जो यंग उद्योजक असतो, एंटरप्रेन्युअर असतो, तो कसा असला पाहिजे? साहसी असला पाहिजे, रिस्क टेकर असला पाहिजे. कोणतीही प्रॉब्लेम आली, कोणतीही अडचण आली तर त्याच्यावर समाधान शोधून काढणारा असला पाहिजे. त्यामुळे हे काय मॅटर करत नाही. उद्योजकांना अशा अडीअडचणी रोज येतात, त्यांना स्वतःची पाठ स्वतःच थापटावं लागते. ओके, डन. विकास कार्यक्रमांचा अभाव, हे कुठं ना कुठं थोडंसं महत्वाचं आहे. विकास कार्यक्रमांचा अभाव म्हणजेच काय? की बाबा कशा पद्धतीनं व्यवसायाचा विकास करायचा, काय नाही, ह्याचा कार्यक्रमांचा अभाव. आता खरं तर हे सर्व काम शासनाला वगैरे करावं लागते. बट तुम्ही जर गुगलवर किंवा युट्यूबवर व्हिडिओज बघत असाल तर अनेक जण जे ह्या फील्डमध्ये मागच्या 5-10 वर्ष काम केलेलं आहेत, मग ते स्वतःला मॅनेजमेंट गुरु समजतात. मग आम्ही तुम्हाला ट्रेन करू, आम्ही हे करू, आमच्या एक ट्रेनिंग आमचं एक लीडरशिप फलन आहे किंवा आमचा एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये या, तुम्हाला 1 करोड रुपये महिन्याला कसं कमवायचं, वर्षाला कसं कमवायचं, अशी चिंदीचोरगिरी अनेक ठिकाणी युट्यूबवर तुम्ही वगैरे बघत असता. बट जो यंग उद्योजक असतो त्याला सर्व गोष्टी स्वतः शिकावे लागतात. काही वेळेस ते सर्व गोष्टी शिकत असताना त्याला नुकसान झेलावं लागते, काही वेळेस त्याला ते सर्व गोष्टी सांगत असताना प्रॉफिट सुद्धा होतो. ज्या वेळेस प्रॉफिट झालं, स्वतःची पाठ स्वतः थापटून घ्यायचं, आणि ज्या वेळेस नुकसान झालं त्यावेळेस अनुभवच तुमचा हा काय असेल, प्रॉफिट असेल. त्यानंतर प्रादेशिक असमतोल. प्रादेशिक असमतोल म्हणजेच काय? की काही काही ठिकाणी आता बघा, 2007-8 ची गोष्ट आहे, आय थिंक अराउंड 5-6-7 ची गोष्ट आहे, की रतन टाटांनी एक स्वप्न बघितलं होतं की 1 लाखांमध्ये कार, जे की प्रत्येक भारतीयाला जो टू व्हीलरवर एका वेळेस त्यांनी कार मधून जात होते, त्या कारच्या समोर टू व्हीलर होती आणि त्या टू व्हीलरवर एक फॅमिली मधले मेंबर्स बसून जात होते. ओके, तर समोर टू व्हीलरच्या समोर जेव्हा वडील जिथं बसून गाडी चालवत होते, त्यासमोर पेट्रोल टँकवर 2 लेकरांना बसवलं, त्याच्यानंतर एक मुलीला बसवलं, आणि मग आई बसली आणि आईच्या मांडीवर एक लेकरू, म्हणजे एका बाईकवर असे 6 जण जात होते. आणि ते कुठं ना कुठं त्यांना खटकलं की बाबा, आपल्या भारतामध्ये अशा प्रकारचा जर काही ऍक्सिडेंट झाला तर मग एक फॅमिलीला पूर्णपणे, कोणी मेलं तरी पूर्ण फॅमिलीला झटका बसतो. आणि मग त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, बाबा 1 लाखात कार आणायची. आणि मग आता 1 लाखातलं कार आणायचं जेव्हा, त्याचा नॅनोचा डेमो त्यांनी सगळ्यांपुढे ठेवला, सगळ्या लोकांना आवडली, फटाफट बुकिंग पण स्टार्ट झाली. पण मेन इश्यू होतो की प्लांट कुठं टाकायचं. आता सुरुवातीला प्लांट जेव्हा टाकायची गोष्ट आली तर त्यांना जसं माहित आहे पश्चिम बंगालमध्ये लेबर स्वस्त आहे, मग ते पश्चिम बंगालमध्ये गेले. बट तिथं प्रादेशिक असमतोल होता. प्रादेशिक असमतोल म्हणजेच काय, की जातीवाद, बिझनेसमॅन मधले भांडणं असतील, अशा अनेक गोष्टी तिथं होत होत्या. मग त्यांनी ते असंतोष बघून, प्रादेशिक असमतोल बघून, त्यांनी सरळ सरळ काय केलं की तिथून तो प्लांट हटवला आणि मग गुजरातमध्ये स्टार्ट केला. आणि मग तिथून
ऑल ओव्हर द इंडियामध्ये गुजरातमधून प्रोडक्शन होऊन नॅनो ऑल ओव्हर द भारतामध्ये डिलिव्हर झाली. आज जरी तुम्हाला कुठं रस्त्यावर नॅनो दिसली तर समजून घ्यायचं तिचं प्रोडक्शन जे आहे ते गुजरातमध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2017-18च्या अहवालानुसार सरकारने केलेल्या उपाययोजना. बघा आता इथं तुम्हाला काय सांगण्यात आलेले आहेत, समस्या सांगण्यात आलेल्या आहेत. आता या समस्याचं निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत काय काय काम केलेलं आहे, काय काय नाही ते इथं सांगण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र सरकार काम करत असते. बघा कोणत्याही सरकारला असं वाटते की त्यांना मत पडावं, तर सरकार काम करते. तिथल्या लोकांवर आहे की त्या प्रत्येक सेवेचं किंवा प्रत्येक जी शासनामार्फत सुविधा हे करण्यात येते त्याचा लाभ कसा घ्यायचा. क्रिटिसाइज करणारे क्रिटिसाइज करत असतात, नावं ठेवणारे देवालाही नावं ठेवत असतात. बट जर खरंच शासनामार्फत तुम्हाला मदत झाली असेल तर तुम्हाला सुद्धा काही ना काही शासनाप्रती कुठं ना कुठं थोडंफार मनामध्ये पॉझिटिव्हिटी असेलच. ओके. संभाव्य गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या मान्यता देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली. संभाव्य गुंतवणूकदारांना म्हणजेच काय की जे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत की जे पैसे गुंतवणूक करायला त्यांना सर्व प्रकारच्या मान्य देण्यासाठी सिंगल विंडो स्कीम सुरू करण्यात आली, ज्याच्या अंतर्गत एकाच ठिकाणी तुम्हाला जे पण काय परमिशन्स वगैरे लागतील ते तुम्हाला देण्यात येतील. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की महाराष्ट्र उद्योग व्यापार गुंतवणूक सुविधा केंद्रामार्फत मैत्री गुंतवणूकदारांना आवश्यक असलेल्या सुविधा व माहिती पुरवली जाते. आता बघा एक मैत्री नावाची त्यांनी एक स्कीम किंवा योजना चालू केली. मैत्रीचं फुल फॉर्म त्यांनी काय सांगितलेलं आहे चेक करा. बघा महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅलिसिटेशन, महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅलिसिटेशन असं त्यांचं नाव त्यांनी दिलेलं आहे. त्याच्या मार्फत जेही इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांना पैसे गुंतवणूक करायचे त्यांच्यासाठी जे पण काही सर्व्हिस त्यांना लागेल, माहिती त्यांना ज्या प्रकारची माहिती लागेल ते माहिती मैत्री नावाची जी संस्था आहे त्यांच्या मार्फत पुरवली जाते. त्याच्याबरोबर लघु उद्योग म्हणजेच काय, छोटे मोठे व्यापारी. भारतामध्ये अनेक ठिकाणी छोटे मोठे बिझनेस करणारे अनेक व्यापारी आहेत, राईट. जसे की आता उदाहरणार्थ चुन्ना हा ऑल ओव्हर द इंडिया अनेक ठिकाणी प्रोडक्शन होते. बट मी ज्या ठिकाणी राहतो तिथं राजेश चुन्ना आहे आणि राजेश चुन्ना हे आमच्या जवळपासच्या अनेक एरियांमध्ये 80-90 किलोमीटरच्या एरियामध्ये कुठेही जा तुम्हाला हाच चुन्ना सापडेल, राईट. तर असे छोटे छोटे मोठे जे बिझनेस असतात जे त्या ठिकाणावरून स्थानिक ठिकाणावरून 80-90 किलोमीटरचं मार्केट ग्रास्प करतात त्यांना लघु उद्योग असं समजलं जातं. त्याच्याबद्दल इथं काय सांगण्यात आलेलं आहे, लघु उद्योगांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग वाढावा म्हणून निर्यातीस प्रोत्साहन व जागेच्या भाड्यासाठी अनुदानाची उपलब्धता करून दिली जाते. बघा अनेक वेळा जे छोटे मोठे बिझनेसेस असतात त्यांना सुद्धा एक्सपेन्शन करायचं असते, त्यांना सुद्धा त्यांची वस्तू निर्यात करायची असते. बट निर्यात करायची वेळ आली किंवा बिझनेस मोठा करायचं म्हणलं तर मग मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो, जागा वगैरे लागते आणि त्या जागेसाठी सरकार जे आहे ते तुम्हाला कमीत कमी किमतीत जागेसाठी भाड्यांसाठी अनुदानाची उपलब्धता. म्हणजेच काय की सरकार सांगते की बाबा तुम्हाला बिझनेस मोठा करायचा असेल तर तुम्ही तुमच्या ठिकाणाहून 90-80 किलोमीटरवर आणखी एक प्लांट टाका. जर तिथलं भाडं 10 लाख असेल तर सरकार तुम्हाला त्या 10 पैकी 4 लाख 5 लाख सरकार देईल आणि मग जेणेकरून तुम्हाला सुद्धा थोडासा फायदा होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं आहे, औद्योगिक वृद्धीसाठी विशेष आर्थिक क्षेत्र स्पेशल इकॉनॉमिक झोन्सची निर्मिती करण्यात आली. आता स्पेशल इकॉनॉमिक झोन्स म्हणजेच काय की थोडक्यात सांगतो, प्रत्येक गावांमध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक असं एरिया असतं ज्याला MIDC या नावाने ओळखला जातं, जो की एक स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे. तिथं फक्त आणि फक्त फॅक्टरीजच असतील, तिथं तुम्हाला रेसिडेन्शियल घरे वगैरे करता येणार नाहीत. तर याची निर्मिती करण्यात आली जेणेकरून फॅक्टरी एरियामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही, त्यांचं त्यांनी योग्य प्रमाणात बिझनेस करत असतील. त्यानंतर महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम, ज्याच्यामध्ये फुल फॉर्म बघा, महाराष्ट्र स्टेट इंडस्ट्रियल M फॉर महाराष्ट्र स्टेट इंडस्ट्रियल क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम. याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम लघु मध्यम व सूक्ष्म उद्योजकांसाठी सुरू करण्यात आला. जे छोटे मोठे बिझनेसमॅन आहेत, छोटे मोठे व्यावसायिक आहेत, त्यांच्यासाठी या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, ज्या अंतर्गत त्यांना ग्रोथ कसं करायचं, अनुदान त्यांना कोणत्या प्रमाणात अनुदान मिळत असते, निर्यात कशी करायची काय नाही, अशा अनेक गोष्टी त्या कार्यक्रमाअंतर्गत त्या सर्व
उद्योजकांना शिकवण्यात आल्या. राईट, हे दोन पॉइंट आपण आजच्या क्लासमध्ये डिस्कस केला. नंतरचा जो पॉइंट असेल शिवाशत्र, याच्याबद्दल पुढच्या व्हिडिओज मध्ये आपण डिस्कशन करूया. ऑल राईट, बघा इकॉनॉमिक्स मध्ये पर्टिक्युलरली ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला असं काही एंटरटेनमेंट मिळणार नाही, ओके, किंवा काहीतरी मध्येच एक सडनली असं काही नवीन गोष्ट मिळणार नाही. ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त इन्फॉर्मेशन मिळेल. जेवढं जास्त तुम्हाला इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची भूक असेल तेवढं जास्तीत जास्त चॅप्टर तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल. राईट, तुम्हाला जर एंटरटेनमेंट पाहिजे असेल तर व्हिडिओ पॉज करून इन्स्टाला जा, स्क्रोल करा आणि क्विक विदिन अ सेकंड तुम्हाला एंटरटेनमेंट मिळून जाईल. बट तुम्हाला एज्युकेशन पाहिजे असेल तर तुमच्यामध्ये पेशन्स असायला पाहिजे, तुमच्यामध्ये जिद्द असायला पाहिजे, तुमचं एक मोठं लक्ष असायला पाहिजे की मला इकॉनॉमिक्स मधून वर्गात पहिला यायचं आहे. ओके, हे तीन गोष्टी जेव्हा असतील तेव्हा सर्व गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये असतात. राईट, आता सर्वात महत्वाचं याच्या नंतरचा जो व्हिडिओ असेल तो फक्त आणि फक्त आपल्या ऍप्लिकेशनवर येईल, DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर. त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी याच्या व्यतिरिक्त सांगण्यात येतात, कसं एक्झाम मध्ये लिहायचं काय नाही. तुम्हाला प्ले स्टोर वरून DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचं आहे, एलिस बॅच जॉईन करायची आणि एलिस बॅच मध्ये तुम्हाला बाकी सर्व गोष्टी सांगण्यात येतील. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 11वी कॉमर्स, 12वी कॉमर्स, CS, CMA, बँकिंगचे अनेक व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत. एक वेळेस नक्की चेक करा. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.